महापत्रकार परिषदेच्या नावाखाली काल कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. ज्यांची वकिली चालत नाही ते सुद्धा राजकीय भाषा बोलत होते. काही दिवसांनी त्यांचा पण पक्षप्रवेश होईल. आव्हाड आजकाल संजय राऊत यांच्याशी फोनवर जास्त बोलत असावे किंवा भेटत असावेत, म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. रामाबद्दल अपशब्द काढले, आज बाबासाहेबांबद्दल अपशब्द काढले आहेत. उद्या एक दिवस असा येईल की आव्हाडांना घरातून बाहेर निघणे मुश्किल होईल. लोकांच्या भावना दुखावण्याचा जो प्रकार आहे तो अतिशय निंदाजनक प्रकार आहे. त्यांच्याबद्दल अनेक जणांच्या मनात चीड निर्माण झाली आहे. तुमची विद्वत्ता तुमच्या डोक्यात आणि घरात ठेवा. शरद पवार यांनी सांगितले आहे की 22 जानेवारीला येणार नाही, पण नंतर श्रीरामाचे दर्शन घेणार. आमच्या निमंत्रणाचा जे देवाला मानत नाहीत त्यांच्यावर देखील परिणाम होतो आहे. भाजपाचा प्रत्येक निवडणुकीत एक वेगळा प्लान असतो. भाजपाच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याचा इतरांना अधिकार नाही. तुमचा पक्ष जो खाली खाली जातो आहे तो आधी सांभाळा. अमित शहा मातोश्रीला का आले होते हे सांगायची हिंमत तुमच्यात नव्हती. मागील गोष्टी काढू नका. जे काही आहे ते कायदेशीर लढाई लढा. जनतेच्या न्यायालयाचे नाव देतील. आता यांचे डोंबाऱ्याचे खेळ कुठेही चालतील. स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या लोकांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नका. आजूबाजूची भोकं पाहायची सवय झाली आहे. आता भोकाचे भगदाड झाले आहे. संजय राऊतांना आता कुठेही कान लावायची सवय झाली आहे. शिंदेंचे 10 लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या धाडीत सापडले, ती पाकिटमारी तुम्ही विसरला आहात का? एवढ्या मोठ्या दरोडेखोराला पक्षामध्ये आजही स्थान आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. नाही नाही, हे रिकामे होतात. यांच्याकडे वेळ फार आहे ना. आता यांच्याकडे वेळ फार आहे. हे जनतेचे न्यायालयाचे नाव देतील, कुठं आणखी काय नाव देतील. आता यांचा डोंबाराचा खेळ सगळीकडे चालेल. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. डोंबाराचे खेळ पालखी घेऊन डोंबाराचा खेळ चालू ठेवायचा. म्हणून लोकांना माहिती आहे की आता यांची हालत इतकी खराब झालेली आहे की यांना दारोदारी जाऊन तो चाबूक आहे ना स्वतःच्या अंगावर मारून घेण्यापेक्षा दुसरा उद्योग राहिलेला नाही. महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. तुम्ही जर ते पायदळी ठरवला तर तुम्ही कसले मराठी माणूस बकवास आहात. अहो, कसला स्वाभिमान नावाची वस्तू आहे का यांच्याकडे? स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्या लोकांनी आम्हाला स्वाभिमान शिकवावा. स्वाभिमान बाळासाहेबांकडे होता. शिवसेना प्रमुख स्वाभिमानाने बोलायचे. तुम्ही स्वाभिमान दुसऱ्याकडे गहाण ठेवून आमच्याशी काय वार्ता करता? विकले गेलेले तुम्ही लोक आम्हाला स्वाभिमान शिकवू नये. दुसरं म्हणतात की कमळाच्या चिन्हावरती तुम्ही शिंदे गटाची जागा लढवणार आहात. तर ते म्हणतात की मुळात ती शिवसेना नाही आहे, हा ओळख करून केलेला प्रकार आहे. शिवसेना कशी असू शकते? याचं उत्तर जनता देईल. तुम्ही त्यांची काळजी करू नका. कोण कुणाच्या चिन्हावर लढणार आहे, कोण काय करणार आहे, याची काळजी करण्यापेक्षा तुमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ नये एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना. भाजपचा प्रत्येक निवडणुकीमध्ये एक आपला वेगवेगळा प्लॅन असतो. तुम्ही जर अनेक राज्याच्या जर निवडणुका पाहिल्या तर त्या राज्यामध्ये अनेकदा आपल्याला असलेले उमेदवार हे बदललेले दिसते. म्हणून त्यांनी हे आज नवीन गणित करतायत अशातला काही भाग नाही. त्यांच्या पक्षाची असलेली स्ट्रॅटेजी, त्यांचा पक्षाचा असलेला निर्णय हा पक्ष कार्यकर्त्याला बंधनकारक असतो. म्हणून त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय ज्या घडामोडी होत आहेत त्यावर इतरांनी भाष्य करायचा इतरांना आणि मलाही अधिकार नाही. म्हणून त्यांनी त्यांची केलेली व्यूहरचना ही त्या व्यूहरचनेमुळे आज भाजप 2 खासदारापासून जी सुरुवात झालेली भाजप होती ती आज केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहे, अनेक राज्यात आहे आणि त्यांच्या प्लॅनला जनतेने सुद्धा स्वीकार केलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा परवा दिवशी सोलापुरातला दौरा आहे. त्यानिमित्ताने तिथे राजकीय वातावरण तापलेलं आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वी चंद्रकांत दादा पाटील भेटला गेले. मला आणि माझ्या मुलीला भाजपची ऑफर होती असाही गौप्यस्फोट शिंदेंनी केलेला आहे. चांगल्या लोकांसाठी कधीही पक्षाची दारं उघडी असतात. आम्ही सुद्धा अनेकांना ऑफर देत असतो. या आपण सर्व मिळून या महाराष्ट्राचा विकास करू. आणि असं बोलणं काही लोकांना जर गैर वाटत असेल, स्वतःच्या दुकानदारीला कुठेतरी ब्रेक लागतो की काय अशी शंका असेल तर त्याबद्दलचं तो त्यांचा विचार आहे. परंतु या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सर्वांचा सहभाग असावा ही त्यामागची भूमिका आहे. अमित शहा मातोश्रीला का आले होते, ते काय बोलले होते, ती बोलायची हिंमत तुमच्यात नव्हती आणि तुम्ही दाखवली सुद्धा नाही. म्हणून आता गाडलेले मुर्दे उकडण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. जे काही आहे ते कायदेशीर लढा आणि त्या लढाईमध्ये सुद्धा आमचा विजय होईल एवढं मात्र निश्चित आहे. शिवसेना घटना ऐवत असेल किंवा ठाकरेंची निवड बेकायदेशीर असेल तर शिंदेची निवड मात्र कोणत्या कार्याने केली? शिंदे प्रमुख कसे?
ते आता सुप्रीम कोर्टाला विचारा ना. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही. आम्ही कायदेशीर लढाई लढतो, कायदेशीर बाजून जिंकतो आणि कायदेशीर लढाईमध्ये जो काही निर्णय येईल त्याला तो आम्ही मान्य करतो. समजा ठाकरेंनी 2018 गेली घटना अवैध असेल तर शिंदे यांची घटना कुठे आहे? पक्ष त्यांचा आहे तर त्यांनी घटना दिली आहे का? ती निवडणूक आयोगाकडे आहे का? त्यांना आणखी माहीत नाहीये. या संदर्भामध्ये आमचा एक मेळावा झाला होता, कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये सर्व ठराव मांडले गेले होते. त्या बैठकीला सर्वजण उपस्थित होते आणि त्या संदर्भातची घटना दुरुस्तीचा आम्ही सर्व डॉक्युमेंट्स हे निवडणूक आयोगाकडे सादर केलेले आहेत. ट्रायडन हॉटेलमध्ये झालेले आमचा कार्यकारिणीचा मेळावा कदाचित त्यांना माहीत नसावा. त्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व आम्ही मिनिट्स त्यांना पाठवले, घटना दुरुस्तीचं सुद्धा निवडणूक आयोगाला पाठवलेलं आहे. 1999 नुसार शिवसेना प्रमुख हेच पद मोठं आहे. मग आता शिंदे यांचं पद नेमकं कोणतं आहे? पक्षाचा मुख्य नेता हे त्यांना आम्ही पद दिलेलं आहे. आम्ही शिवसेना प्रमुख नाही, आम्ही पक्ष प्रमुख नाही. पक्षाचा मुख्य नेता या पद त्यांना आम्ही बहाल केलेलं आहे आणि त्याच पदावर ते आज आहेत. रामाबद्दल शब्द काढणे, आज बाबासाहेबांबद्दल काढलाय. उद्या एक दिवस असा नाही हो की अवॉर्डला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल. लोकांच्या भावनेला हात घालून त्यांना डिचवण्याचा जो हा काय प्रकार आहे तो अत्यंत निंदाजनक आहे. अनेक जण याबद्दलच्या त्यांच्याबद्दलची चीड अनेक जणांच्या मनात निर्माण झालेली आहे. मी या माध्यमातून त्यांनाही सांगतो, तुमची फिलॉसॉफी, तुम्हाला असलेली विद्वत्ता ही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या घरात ठेवा. लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा किंवा लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न करतायत त्याचे परिणाम तुम्हाला निश्चित भोगावे लागतील. मग कोणी जर तुमचे कपडे फाडले तर रडत बसू नका, एवढं त्यांना माझा सल्ला राहणार. अयोध्याचे महासचिव चंपतराय यांना शरद पवारांनी पत्र लिहिलंय. त्या पत्रामध्ये सांगितले की माझं अयोध्येला येणं नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण झालं असेल. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी हे सांगितलंय की मी 22 तारखेला येणार नाही, परंतु 22 तारखेनंतर येऊन रामलल्लाचं दर्शन घेईन. आमच्या निमंत्रणाचा जे देवाला मानत नाही त्यांच्यावर सुद्धा कसा परिणाम होतो हे यातून दिसतं. आणि ज्यांना जायला पाहिजे ते निमंत्रण वाटपात आजही बसलेले आहेत. कब आएगा परदेश. संजय राऊतला आजकाल कुठेही कान लावायची सवय झालेली आहे, वाकून पाहायची सवय झालेली आहे. म्हणून त्यांच्या अशा बातम्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आणि अशा लोकही जनताही अशा बातम्याला बोलत नाही. पुढे असं म्हणाले की आताची शिवसेना ही पाकीटमारी आहे. दुसऱ्यांचं पाकीट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं, तशी शिवसेना फार काळ टिकणार. शिंदेचे 10 लाख रुपये घेतलेले जे ईडीच्या रेडमध्ये तुमच्याकडे सापडलेले ती केलेली पाकिटमारी विसरले वाटतं. ते शिंदे साहेबांकडे आणून जमा करा आणि इतक्या मोठा दरोडेखोराला पक्षामध्ये आजही स्थान आहे. हे दुर्दैव त्या उबाठा गटाचं आहे. पुढे ते असं म्हणाले की शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार ठरवतील की कोण कशा लढवायच्या. मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवावे. मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून पुढे लढवून जाईल. हे उदाहरण तुम्ही यांच्यासारख्यांच्या तोंडी शोभत नाही. एखादा चांगला नेता किंवा कार्यकर्ता आल्यानंतर याच्या पोटात उठलेला हा पोटचूळ आहे. त्यांनी हे सांगावं. राजकुमार धूत सारख्या व्हिडिओकॉनच्या कंपनीच्या मालकाला 18 वर्षाची खासदारकी कशाच्या आधारावर दिली होती आणि त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये लिगल जे पैसे आले ते आपण ऍक्सेप्ट करताना आपल्याला लाज नव्हती वाटली. लिगल पैसे पाठवलेले त्यांनी बँकेच्या मार्फत, तेव्हा त्यांना खासदारकी दिली होती. विकणाऱ्यांनी इतरांवर भाष्य करू नये. मुंबईमध्ये महापत्रकार परिषदच्या नावाखाली एक जो कार्यकर्त्याचा मेळावा झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे. विषय असा होता की विविध क्षेत्रातल्या नामवंत असतील, पत्रकार असतील, सर्वसामान्य असतील, त्यांनी प्रश्न उपस्थित करावेत आणि यांनी उत्तर द्यावं. मला वाटतं असाच सर्वांचा समज असावा. परंतु त्या मेळाव्याची जर सुरुवात जर तुम्ही पाहिली तर मला तो शिवसैनिकांचा किंवा त्यांच्या कार्यकर्त्याचा घेतलेला एक मेळावा. म्हणून महापत्रकार परिषद वगैरे जे काही नाव दिलं होतं, गोंडस नाव आणि वर्ल्ड रेकॉर्ड अशी काहीतरी आम्ही ती महापत्रकार परिषद घेतोय असं भासवण्याचा एक केविलवाना प्रयत्न काल केला. पत्रकार परिषदेमध्ये
वकिलांनी कायदेशीर बाजू मांडली पाहिजे इथपर्यंत ठीक होतं. परंतु तो वकील ज्यांची वकिली चालत नाही ते सुद्धा नेत्यांच्या भाषेत बोलत होते आणि सुसंस्कृत भाषेत बोललं पाहिजे, चांगल्या भाषेत बोललं पाहिजे. एकीकडे सांगत होते आणि राज्यपालाला नालायक म्हणत होते. आणि आम्ही सुरतला पळवून गेलो, पळपुटे का काय शब्द वापरला तो. मला वाटतं त्यांनी सुद्धा संजय राऊतची स्क्रिप्ट वाचली असावी आणि त्याला दाद देणारे हे आपले महाभाग बसलेलेच होते. वाह क्या बोला है. मला वाटतं लवकरच त्यांचाही त्या उबाठा गटामध्ये प्रवेश होईल काय अशी शंका आहे. ज्या गोष्टीवर त्यांनी चर्चा करायला पाहिजे ती चर्चा राहिली दुसरीकडे. आणि मग यांची भाषणं, यांची डोमणे, यांचं सर्व हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही. दरवेळेला आपली बाजू कशी खरी, आम्ही सांगतो ते कसं खरं, आणि मग आमच्यातर्फे का निकाल लागला नाही, हे जे ठासून सांगण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो अत्यंत फुसकाबार ज्याला म्हणतो त्या पद्धतीने ठरलेला आहे. मग त्याचे पडसाद कुठं उमटले, सर्वसामान्यमध्ये नाही, त्याचे पडसाद उमटले त्या सामना पेपरमध्ये. 2-4 पानं आज भरून टाकले. काय झालंय ते आवाढव्य, आणखी काय आम्ही झेंडे गाडले, परंतु स्वतःचे कपडे स्वतःच्या हाताने त्या महापत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उतरवलेत हे त्यांना नंतर लक्षात येईल. त्याला योग्य ते उत्तर मी पाहिलं. हे सुरू होण्याच्या अगोदर पत्रकारांनी काही नेत्यांना विचारलं, तुमच्या नंतर नार्वेकरांची पत्रकार परिषद आहे, तुमचं काय म्हणणं आहे. तर एकच त्याचं चालू होतं की त्यांनी उत्तर द्यायला नको, त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको. का? ज्यांच्या विरोधात तुम्ही बोलणार आहात, ज्यांना शिव्याची लाखोळी तुम्ही वाहणार आहात, त्यांनी बोलायचं नाही. आणि नार्वेकरांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर एक एक गोष्टीचं विश्लेषण जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला ह्यांनी किती खोटारडेपणाने आपलं मत त्या ठिकाणी मांडलं हे दाखवलं.